ही थेट दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे माध्यमांशी संवाद साधणार आहेत। ठाकरे गटाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। उद्धव ठाकरे नेमका आज काय बोलतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। संजय राऊतही या ठिकाणी उपस्थित आहेत। लोकसभेची निवडणूक टप्प्याटप्प्याने पुढे सरकते। उद्या महाराष्ट्रातला दुसरा टप्पा होतोय। पूर्वी लहानपणी असं आपण सगळ्यांनीच ऐकलं असाल की भूताची भीती वाटल्यानंतर रामाचा जप केल्यानंतर भूत पडायचे असं म्हणायचे। खरं खोटं मला कल्पना नाही। भाजपाची अवस्था विचित्र झाली। भाजपला पराभव समोर दिसायला लागल्यानंतर ते आता राम 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 म्हणायला लागलेले आहेत। हा नेहमीचाच त्यांचा उद्योग आहे। सुरुवातीच्या काळामध्ये ठीक होतं, पण 10 वर्ष देशाची सत्ता, मला आजही आठवते की 2014 साली जेव्हा आम्ही युतीमध्ये होतो आणि युतीतला एक सहकारी पक्ष म्हणून तत्कालीन राष्ट्रपती महोदय प्रणव मुखर्जी यांच्याकडे आम्ही गेलो होतो। तो क्षण माझ्या डोळ्यासमोर आहे। स्वतः राष्ट्रपती सुद्धा नाही म्हटलं तरी आश्चर्यचकित होते। देशाला सुद्धा एक आनंद आणि आश्चर्य वाटलं होतं, कारण बऱ्याच वर्षांनंतर एका पक्षाची सत्ता आली होती। आम्ही एनडीए म्हणून एकत्र जरूर होतो, पण तेव्हाही भारतीय जनता पक्ष हा बहुमताचा आकडा त्यांनी स्पर्श केला होता। त्यानंतर त्यांनी नोटबंदी केली, मग 19 साली पुन्हा सत्तेवर आले, 300 त्यांनी स्पर्श केला, 370 कलम काढलं, आम्ही तेव्हाही सोबत होतो। आता मात्र त्यांच्या मनातली 5वी एक इच्छा ही देशासमोर आलेली आहे। त्यांना आता 5वी बहुमत पाहिजे की जेणेकरून ते देशाची घटनाच बदलून टाकतील, देशामधली लोकशाही मारून टाकतील, आणि ही त्यांची स्वप्न ही आता उघड झालेली आहेत। असो, मी त्या विषयामध्ये तूर्त तरी आता जाणार नाही, कारण प्रचारच्या सभांमध्ये मी त्यावर बोलत असतो। काँग्रेसनी त्यांचा जाहीरनामा सादर केलेला आहे, इंडिया आघाडीचा जाहीरनामा झालेला आहे, आमच्या महाराष्ट्रातील सहकारी पक्ष राष्ट्रवादीनी केलेला आहे। मला वाटतं पवार साहेबांचे केलं की त्यांनी केलं, कारण आता असली कोण आहे नकली कोण आहे पूछो हमसे जरा असं झालेलं आहे। तर पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने पण जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे। मी सुरुवातीसच आपल्याला म्हटलं होतं की जर आवश्यक वाटला तर आणि तेवढ्या पुरतंच आम्ही शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध करू। याचं कारण असं की इंडिया आघाडी एक आघाडी म्हणून जे सरकार येणार आहे त्या सरकारमध्ये साहजिकच आहे शिवसेना हा घटक पक्ष असेलच, आणि इंडिया आघाडीचा जो काही जाहीरनामा आहे तो पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही वचनबद्ध असूच। मात्र आज महाराष्ट्रासाठी ज्या काही गोष्टी आम्हाला प्राधान्याने वाटतात की या व्हायला पाहिजेत केंद्रात सरकार आल्यानंतर, त्या आम्ही शिवसेनेच्या वतीने वचननाम्याच्या माध्यमातून प्रकाशित करतो आहोत, आणि त्या आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेच्या समोर ठेवत आहोत। दिवाकरजी रावते शिवसेना ज्येष्ठ नेते, त्यांना मी सांगतोय, नाही बसा बसा बसा, सॉरी हां, हे करा, हे 2 कॉपी सगळ्यांना द्या, एक माझ्या हातात द्या वाचायला, नाही एक माझ्या एकच द्या, बाकी कागद जरा फारच सुळसुळीत केलेलं आहे, तर हां ठीक आहे, एक असा आणि एक तेव्हा असा हा वचननामा